दर्शकांनो, जय भीम नमोद. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आता आपण आहोत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान या ठिकाणी विधान भवन परिसरामध्ये. बुलढाण्याचे आमदार संजय भाऊ गायकवाड आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले आहे. एकंदरीतच या 5-7 दिवसाच्या अधिवेशनाच्या दरम्यान भाऊनं मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून जे काही प्रश्न या ठिकाणी उचलून धरलेले आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेतो. भाऊ, काय सांगाल? 7 दिवसाचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनाचं फलित एक आहे की महसूल विभागामार्फत ज्या शेतकऱ्यांना पिढ्यानपिढ्या या महसूल विभागाच्या किचकट कायद्यांचा तडाखा बसत होता ते कायदे आता सगळे बदलले गेलेत. नंबर 2ची शेती एक वर करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि पांदन रस्ते, शिवरस्ते किंवा वाद शेतीचे वाद जे मामलतदार कोर्टामधून हायकोर्टात सुप्रीम कोर्टापर्यंत जायचे पण न्याय मिळत नव्हता ते सगळे रस्ते आता या ठिकाणी मोकळे झालेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा या महसूलच्या कायद्यामध्ये या ठिकाणी झालेला आहे. भाऊ, आता भविष्यामध्ये मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून आता 4 वर्ष तुमच्या हातामध्ये आहेत. एकंदरीतच काय कुठल्या समस्या आणि त्या कशा मार्गी लावायच्या आहेत? 2.5 वर्षात जो मी चमत्कार केला, आता माझ्याकडे 4 वर्ष आहे. त्याच्यामुळे मी 4 वर्षात आमच्या मतदारसंघाचे कोणतेच कामं मी पेंडिंग ठेवत नाही. जी भाऊ, तुम्हाला खरं तर पुतळ्याचे आमदार म्हणतात, कारण आपल्या बुलढाणा शहराचं तुमच्या कर्तृत्वामुळे एवढा मोठा चेहरा मोहरा बदललेला आहे. ही प्रेरणा, हे जे नियोजन तुम्ही कसं काय केलं? नाही, पुतळ्यांचा आमदार असं म्हणता येणार नाही, कारण मी स्पोर्टमध्ये काम केलं, मी एज्युकेशनमध्ये काम केलं, मी मेडिकलमध्ये काम केलं, मी सिंचनमध्ये काम केलं आणि त्याच्यामुळे केवळ एका पुतळ्यामध्ये मी ते तर एक माझी झलक आहे. आणि मला सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये हे जे मी केलं हे कुठे झालेलं नाही आहे आणि सगळ्या लोकांच्या ज्या ज्या समाजाचं जे जे दैवत आहे त्या दैवताचा सन्मान करता यावा. त्यांचे पुतळे दिसले की त्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दलची प्रेरणा जागृत व्हावी, नव्हे त्यांच्या आदर्शावर चालण्याचा मार्ग त्यांना सुचावा, एवढ्याच करता आपण हे केलेलं आहे. जी भाऊ, खरं तर तुमचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं परखड आणि वादग्रस्त सातत्यानं राहते आहे आणि खरं तर या अनुषंगानं जी सत्याची तुम्ही मांडणी या ठिकाणी करत आहात. आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी जलजीवन मिशनचं गावात नळाच्या द्वारे तोटीद्वारे प्रत्यक्ष पाणी लोकांना मिळावे या अनुषंगानं गेल्या 3-4 वर्षापासून ही योजना सुरू आहे. त्या अनुषंगानं आपल्या मतदारसंघामध्ये त्या योजनेचं काय फलित आहे? 165 गावापैकी मी 144 गावामध्ये योजना नेल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढलेला पोर्स त्याला आहे. 165 गावातल्या 144 गावांपैकी 90% योजना माझ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि हे महाराष्ट्रातलं रेकॉर्ड आहे की एकाच टर्ममध्ये सगळ्याच्या सगळ्या गावाच्या पाणीपुरवठा योजना बुलढाणा शहरासह मी त्या ठिकाणी पुढे नेल्या आणि 90% योजना माझ्या पूर्ण झाल्या. फक्त 2-3 योजना बाकी आहे. भाऊ, खरं तर मातृतीर्थ जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा आणि त्या बुलढाण्याचे तुम्ही आमदार आहात. त्याच जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊचा या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि खूप मोठी प्रेरणा आपल्याला आहे. एकंदरीतच महिलाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून तुमची काय भूमिका आहे? आम्ही महिलांना आता उद्योजक बनवण्याच्या मार्गावर आहोत. 1.5 लाख आणि 2 लाख रुपयाचा उद्गार हे करायचं आणि महिलांना काहीतरी हे करायचं. याच्यापेक्षा महिला उद्योजक झाल्या पाहिजे, कारण महिला ह्या व्यवसायामध्ये स्ट्रिक असतात, पैसे परतफेडीमध्ये इमानदारीने फेडतात, त्यांच्यामध्ये बेमानी नसते आणि म्हणून त्या चांगल्या प्रकारे उद्योग करू शकतात आणि म्हणून आम्हाला उद्योजक महिला करायच्या आहेत. पुढच्या 4 वर्षाच्या याच्यामध्ये व्हिजन काय असेल तुमचं विविध विकास कामाच्या दृष्टीने? आता आमच्या समोर आम्हाला ट्रेन आणायची आहे, आम्हाला प्लेनची कनेक्टिव्हिटी आणायची आहे, आम्हाला MIDC डेव्हलप करायची आहे, आम्हाला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम राबवायची, आम्हाला शहराची हद्दवाढ करायची आहे, कारखानदारी या ठिकाणाची, टेक्स्टाईल पार्क आम्हाला आणायचे, सुतगिरण्या आणायचे आहेत. आमचं लक्ष आता मोठ्या उद्योगाकडे आहे. तर आपल्यासोबत या ठिकाणी बुलढाण्याचे आमदार होते संजय भाऊ गायकवाड आणि त्या अनुषंगानं ही चांगली मांडणी त्यांनी या विधान भवन परिसरामध्ये केलेली आहे. आपण पाहता लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन विकास जीवनेसह. बघत राहा लॉर्ड बुद्ध टीव्ही.